शिवाजी महाराज अंगात येत असल्याचे सांगत नरबळी व गर्भपाताचा महिलेला सल्ला, तिघा भोंदू विरोधात गुन्हा दाखल। आमच्या अंगात शिवाजी महाराजांसह अनेक थोर महापुरुष येत असल्याचा बनाव करत एका कुटुंबाला नरबळी व गर्भपाताचा सल्ला देऊन शारीरिक व आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या विटा येथे उघडकीस आला आहे। या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यामध्ये तिघा भोंदू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विटा येथील कडेश्वर धाम आध्यात्मिक संस्थेच्या माध्यमातून तिघा भोंदूंकडून एका महिलेला तिच्या कुटुंबियांचे प्रश्न सोडवण्यासाठी नरबळी व गर्भपात करण्याचा धक्कादायक सल्ला देत शारीरिक व आर्थिक फसवणूक करण्यात आली। तसेच अघोरी उपचाराच्या नावाखाली पीडित महिलेच्या पतीला काठीने मारहाण देखील करण्यात आल्याची तक्रार पीडित महिलेने विटा पोलीस ठाण्यात दिली आहे। फिर्यादीनंतर विटा पोलिसांकडून महेश बाबर, संकेत निकम आणि सूरज उपाध्याय या तिघांविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नमस्कार, मी विवेक मोहन भिंगारदेवे अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्ता म्हणून काम करतोय। आज विटामध्ये एक गुन्हा दाखल झालेला आहे। त्या नरबळी जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। या गुन्ह्यामध्ये विट्यातील कडेश्वर धाम या ठिकाणी प्रचंड प्रमाणात लोकांची आर्थिक फसवणूक व त्यांना भीती घालून त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे अघोरी कृत्य करण्यास भाग पाडले गेले आहे। यामध्ये माझी सर्वांना विनंती आहे की यामध्ये पीडित अजून कोण असतील तर त्यांनी येऊन आम्हाला भेटावं व त्यांच्यावरती कारवाईसाठी आम्ही पोलीस प्रशासनासोबत आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही तिथं नेहमी सदैव तत्पर राहू। आणि यामध्ये माझी आपल्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला विनंती आहे की या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे। यामध्ये सगळ्यांचे आर्थिक व्यवहार तपासले पाहिजेत व जे नागरिक जे लोकांचा ओघ जो म्हणजे या तक्रारीसाठी येणार आहे याबाबत सगळ्यांना पोलीस प्रशासनाने न्याय द्यावा ही विनंती करतो। नमस्कार, विटा पोलीस ठाण्यामध्ये एका पीडित महिलेने जादूटोणा कायद्याअंतर्गत एक तक्रार दाखल केलेली आहे। त्यानुसार विटा पोलीस ठाण्याला गुन्हा रजिस्टर क्रमांक 211/2026 कलम 118(1)(3)(5) सह जादूटोणा कायदा अधिनियम 2013च्या कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल असून त्यामध्ये आरोपी महेश बाबर राहणार भवानी माळस विटा, संकेत निकम राहणार भोगाव तालुका पलूस जिल्हा सांगली सध्या भवानी माळ विटा आणि सूरज उपाध्याय राहणार विटा या तिन्ही आरोपींनी त्यांच्या अंगामध्ये देवाचे अवतार असून अंगात दत्तगुरू, शंकर महाराज, चिलेबाबा, काळभैरव आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा संचार होत असून त्या अनुषंगाने ते सर्व संकटांना दूर करतात असं सांगून पीडित फिर्यादी महिला यांना अघोरी कृत्य करण्यास त्या अनुषंगाने पूजा, हवन, नरबळी, गर्भपात असं करण्याचे सल्ले देऊन त्यांच्या पतीला या अघोरी कृत्य करण्याच्या ह्यानं वेटाच्या कातीनं दुर्गाष्टमी आणि काल अष्टमीच्या वेळी मारहाण केलेली आहे आणि त्या होम हवन आणि अघोरी कृत्याकरता खर्च म्हणून पैसे देण्यास भाग पाडलेले आहे। याबाबत गुन्हा दाखल झालेला असून तिन्ही आरोपींना विटा पोलीस स्टेशनकडून अटक करण्यात आलेली आहे। त्यांना आज माननीय न्यायालयात हजर करत आहोत आणि गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहोत। जय हिंद।